आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. भाजप नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत, मुंबई महापौर पद आणि इम्तियाज जलील यांच्यावर परखड मत व्यक्त केले. संजय राऊतवर सरन्यायाधीशांच्या स्वागतावर प्रतिक्रिया. देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांचे स्वागत करणे हा शासकीय प्रोटोकॉल असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यात गैर काहीच नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, काळी झालेल्या माणसाला जसं संपूर्ण जग पिवळं दिसतं तसं संजय राऊत यांचं झालं आहे. त्यांची तब्येत बरी नाही का, तसेच त्यांच्या मनावरही परिणाम झाला आहे का हे तपासावं लागेल. मुंबई महापौर पदाबाबत वक्तव्य. मुंबई महापालिकेत महायुती अभेद असून महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले असून लवकरच याबाबत निर्णय होईल, तसेच आमची लाडकी बहीण मुंबईची महापौर होईल असेही त्या म्हणाल्या. इम्तियाज जलील यांच्यावर प्रतिक्रिया. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे भल्याभल्यांना पाणी पाजले गेले आहे. त्यामुळे कोणीही सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कारवाई करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. एकतर आजारी आहे ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते. 113 दिवस जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे, जामिनावरती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे काय आपण म्हणतो त्यांच्या मनावरही कुठे परिणाम झाला आहे की काय, जरा बघण्याची फार गरज आहे. शिंदे साहेब जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो की जेव्हा सरन्यायाधीश येतात किंवा आणखीन उच्च पदावरचे जेव्हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं हा प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले असतील. केस तर आहेच, ते लढत आहेत, त्याची तारीखही आलेली आहे, युक्तिवाद कोर्टामध्ये चालू आहे. त्यामुळे त्याचा आणि याच्याशी संबंध लावणं हे मला वाटतं काही योग्य होणार नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी आपले जे सरन्यायाधीश आले, पहिल्यांदा आलेत, त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं. थोडंसं सकारात्मक दृष्टीनेही बघणं गरजेचं आहे. परंतु आपण म्हणतो ना असं की ज्याला कावीळ होते त्याला जग पिवळं दिसतं, असं थोडंसं संजय राऊतांचं झालेलं आहे. मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता ते अशा पद्धतीचं असंबद्ध वक्तव्य करतायत असं मला वाटतं. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भले भले आले, सगळ्यांना पाणी पाजायचं काम छत्रपतींनी केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना पुढे करू नये आणि अशा पद्धतीने राज्याचा समतोल बिघडण्याचं, सामाजिक शांतता जी आहे ती बिघडवण्याचं काम कोणी करू नये. आणि जर तसं केलं, तसा प्रयत्नही जर केला तर निश्चितपणे आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ अतिशय सक्षम. महापौर पदाची आम्ही अभेद्य आहोत. आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवली आहे. आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत. महायुती म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत. मुंबईकरांनी महायुतीला पहिली पसंती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या ठिकाणी महायुतीचा महापौर असेल, मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्ये आलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच कोण तिथे आमची बहीण, कारण महिला रिझर्वेशन आहे, त्यामुळे कुठली आमची बहीण, कुठली आमची सहकारी त्या ठिकाणी महापौर पदावरती विराजमान होतोय, तुमच्याचप्रमाणे आम्ही सगळे वाट पाहतोय. परंतु महायुतीचीच महापौर असेल हे मात्र मी तुम्हाला धुळ्यातून सांगते. धुळे महापालिकेचं काय नेमकं चित्र असेल? महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.